नमस्कार, मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभवरा श्रीगोंद येथून। समाज मंदिरमध्ये बौद्ध धर्माचे म्हणजेच गौतम बुद्ध यांची पौर्णिमेनिमित्त त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केलेला आहे। तो सत्कार नानासाहेब सोनवणे यांच्या हस्ते झालेला आहे व त्यांचे सहकारी अँटी करप्शन ब्युरो चे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब सोनवणे असून यातील सदस्य व अधिकारी लोक यांनी सुद्धा यावेळी उपस्थिती दर्शवली आहे। रावसाहेब विष्णू डांगे, तसेच रवींद्र विठ्ठल शितोळे, रामचंद्र दगडू वनपुरे, मोहन निवृत्ती लोटके, वामन हजारे, प्रल्हाद वामन हजारे, दिलीप बाबूराव पोटे व बशीर शेख तसेच मनीष खुराना सुद्धा हजर होते। सोनवणे यांनी हे सांगितले की गौतम बुद्ध हे मानव जीवनातील एक तत्वगुणी होते। त्यांनी अनेक तत्वांविषयी अभ्यास व शिकवण दिली। ते सर्व मानव जातीचे कल्याणकारी शिकवण देत असून सर्व लोकांना शांततामय व बुद्धिमय अशी शिकवण देत होते। त्यांनी पंचशिलावरती अभ्यास केला व त्यांनी आकाश, पाणी, वारा, भू किंवा पृथ्वी म्हटले जाते यांच्याविषयी त्यांना अभ्यास होती व शिकवण होते। या 5 पंचशिलांमुळे आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते असेही नाना म्हणाले। या पंचशिलांची सर्वांनी शिकवण घेतली पाहिजे आणि ह्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांनी एक दिवस का होईना शांततामय वातावरणात जगले पाहिजे, निसर्गाची राखण केले पाहिजे हेही त्यांनी सांगितले। आणि शेवटला त्यांनी हेही सांगितले की आपल्या अवयवांवरती म्हणजेच पकड ठेवली पाहिजे। हे बुद्ध धर्मामध्ये लिहिलेले आहे की अवयवाविषयी पकड व माहिती असणे गरजेचे आहे। आता मी 5 मिनिटे माझे संपवतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र व अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचा मी आज कार्यकर्ता असून किंवा अधिकारी असून पदाधिकारी असून मी हे कामं सर्वत्र करीत असतो। सर्व जातीय सर्व धर्म यांच्याविषयी मला मनामध्ये सद्भावना आहे आणि थांबतो।